तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊ नका असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं। आंदोलनकर्त्यांना सदाभाऊ खोत यांच्याकडून आतंकवाद्यांची उपमा देण्यात आलेली आहे। अशा आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं। तर मावळमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असं राजू शेट्टींनी म्हटलं। ते शेतकरी हे आतंकवादी होते का? राजू शेट्टी यांनी खोतांना हा सवाल केला। संपूर्ण प्रकारात या देशामध्ये अशांतता माजवण्याचं काम राज्यामध्ये महाविकास आघाडी करत आहे आणि त्याचं एक उदाहरण आहे जयंत पाटील साहेब प्रेमी इज विथ राष्ट्रवादी महिला काँग्रेस इस्लामपूर शहर म्हणजे ईश्वरपूर शहर याने सुद्धा या काही दिल्लीमध्ये जे आंदोलन चाललंय या आगेमध्ये तेल ओतायचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते करत आहे। म्हणजे ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। पण मी यांना सांगतो केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी काही बदल होणार नाही। सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये म्हणून मी म्हटलं महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये। कारण या आतंकवादांना लोकशाहीच्या मार्गानं निश्चितपणानं सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं। कारण हा देश प्रगती पथाच्या दिशेनं जात आहे। त्या अत्वत्त आत्म्यांना हे सहन होत नाही। मावळच्या आंदोलनामध्ये जेव्हा 4 शेतकरी पोलिसांच्या गोळीला बळी पडलेले त्यावेळी मी दिल्लीत होतो। मीच त्यांना पाठवलं होतं 2-4 दिवस मावळमध्ये। त्यावेळी त्यांनी केलेली भाषणं जरा आठवून बघावी। पण त्यावेळी ते आतंकवादी होते का? त्याचबरोबर 2013ला 2 शेतकऱ्यांचा ऊस आंदोलनामध्ये बळी गेलेला होता। त्यावेळीचीही त्यांची भाषणं जरा आठवून बघावी। या प्रश्नाचं उत्तर या देशातल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला द्यावं लागेल, कारण तुम्ही जबाबदार माणसं आहात। तर सुपाऱ्या वाजून आंदोलन करणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा? रोहित पवारांनी सदाभाऊ खोतांवर ही टीका केलेली आहे। सुपाऱ्या वाजून आंदोलन करणाऱ्या लोकांकडून अपेक्षा काय ठेवायची? सदाभाऊ खोतांच्या वक्तव्यावरून रोहित पवारांनी ही खोचक टीका केली। तर रोहित पवार यांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये नक्की काय म्हटलंय ते आपण पाहूयात। भाजपच्या आदेशावरून सदानकदा आंदोलन करणारे तथाकथित नेते आज आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या तरुणाईला आतंकवादी म्हणत असतील तर नवल वाटायचं कारण नाही। कारण ज्यांनी सुपाऱ्या वाजून आंदोलन केली, संघटनेची ताकद वापरून स्वतः मोठे झाले, अशा अतिरेकी लालसा असलेल्या लोकांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार? विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणणाऱ्या अशा स्वार्थी प्रवृत्तीचा आणि अशा स्वार्थी प्रवृत्तींना ताकद देऊन पाठराखण करणाऱ्या शक्तींचाही जाहीर निषेध असं रोहित पवार यांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तर सदाभाऊ खोत 4थी पास आहेत असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। खोत यांची स्वतः पास होण्याची शक्यता नाही असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। कधी काळी शेतकऱ्यांसाठी लढणारे खोत आता भाजपचे गुलाम झालेत अशी टीका देखील आदित्य ठाकरेंनी सदाभाऊ खोतांवर केली। देखिए सदाभाऊ खोत के बारे में ज्यादा नहीं कहूंगा। वो एक शो आता था ना कि आप 4थी पास हो, उसमें जाके वो जवाब दे सके तो ठीक है। उनकी एबिलिटी पे मैं ज्यादा ध्यान नहीं दूंगा। लेकिन एक कभी वो किसानों के लिए लड़ते थे। आज जिस भाजपा में गए हैं सिर्फ विधायक बनने के लिए, उसी एक स्वार्थ से गए हैं। उन्होंने देखा होगा कि वही भाजपा है जो किसानों को भी माओवादी और दहशतवादी कहती है। आज उसी भाजपा ने और उसी धर्मेंद्र प्रधान ने विद्यार्थियों की भी दहशतवादी कहा।